न- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज महत्वाचं आपण पॉलिटीचं एक चॅप्टर बघणार आहोत. तर तो कोणता चॅप्टर आहे तर भारतीय राज्यघटनेची परिशिष्टे. ओके, तर एकूण आपल्या राज्यघटनेमध्ये मूळ घटनेमध्ये होती 8 परिशिष्ट. आता ही परिशिष्ट काय असतं तर मित्रांनो, परिशिष्ट ह्याच्यासाठी बनवली गेली, आपली ऑलरेडी राज्यघटना ही 470 कलमांची झालेली आहे. जर आपण प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक भाषेसाठी, प्रत्येक कास्टसाठी, जर आपण प्रत्येक शपथा यांसाठी जर आपण सेपरेट काय बनवले असते, जर आर्टिकल्स बनवले असते तर आपली घटना ही आज 500 किंवा 600च्या कलमांपेक्षाही काय असते, लेंदी असते, म्हणजे मोठी असते. तर ती अवॉइड करण्यासाठी आंबेडकरांनी काय केलं तर काही परिशिष्ट बनवली. त्या परिशिष्टामध्ये पर्टिक्युलर काय टाकले, विषय टाकले. तो अशी आपल्याला मूळ घटनेमध्ये 8 परिशिष्ट होती. तर नंतर घटना बनल्यानंतर, घटना अंमलात आल्यानंतर पण काही 4 महत्वाच्या काय केल्या, परिशिष्ट ऍड केली. तर पहिली घटना दुरुस्तीने आपण पहिलं 9वं परिशिष्ट ऍड केलं. 52व्या घटना दुरुस्तीने आपण 10वं परिशिष्ट ऍड केलं पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात. आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपण 11 आणि 12 हे 2 परिशिष्ट काय केले, ऍड केले. अशी टोटल आता सध्या आपल्याकडे 12 परिशिष्ट होती. मूळ घटनेमध्ये विचारलं तर 8 परिशिष्ट होती. वन बाय वन आपण अभ्यास करूया. परिशिष्ट 1 काय म्हटलेलं आहे तर परिशिष्ट 1 मध्ये म्हणतायत की परिशिष्ट 1 याच्यामध्ये आपण काय ठेवलंय, परिशिष्ट 1 मध्ये आपण राज्यांची नावं ठेवलेली आहेत. जे आपल्या 28 राज्यांनी 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या प्रदेशांची नावं आपण कुठल्या परिशिष्टामध्ये टाकून ठेवलेली आहेत तर परिशिष्ट 1. तर कोणतं परिशिष्ट कोणत्या, म्हणजे कोणत्या राज्याची नाव वगैरे आहेत किंवा किती त्याचं भौगोलिक क्षेत्र आहे याचं आपण ते केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. राज्यांची सीमा बदलण्यासाठी, नवीन राज्य निर्माण करण्यासाठी आणि जुन्या राज्याचे नाव बदलण्यासाठी संविधानाच्या कलम 3 नुसार संसदेला काय दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. पूर्वी कसं होतं 1950च्या अगोदर आपली जी राज्य होती ती ABCD या अशा घटक राज्यांची विभागणी होती. ए म्हणजे काय, हिंदू बहुल, बी म्हणजे मुस्लिम बहुल, सी म्हणजे काय तर दोन्ही, आणि डी म्हणजे काय होतं तर आपले आयलँड्स, बेटे. त्याच्यामध्ये आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश म्हणून एक होता अंदमान निकोबार बेटे. विभागणी आता किती केली होती, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. ते कलम 1 ते 4 संदर्भात आहे, लक्षात ठेवा. तो पुढे आहे परिशिष्ट 2. परिशिष्ट 2 काय सांगते, परिशिष्ट 2 मध्ये सब्जेक्ट दिले आपण, महत्वाचं काय दिले तर त्याच्यामध्ये सॅलरीज, अलाउन्सेस, ओके, प्रिव्हिलेजेस ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज, वेतन भत्ते आणि विशेष अधिकार संबंधी काय केलेत आपण तरतुदी करून ठेवले आहेत. मग हे प्रोव्हाइड कोणासाठी आहेत तर प्रेसिडेंटसाठी आहेत, गव्हर्नरसाठी आहेत, स्पीकर अँड चेअरमन ऑफ पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर म्हणजे राज्यसभेचे आणि लोकसभेचे अध्यक्ष, तसेच विधानसभेचे, विधान परिषदेचे अध्यक्ष, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधीश, आणि आपला कॅग. कलम 59, 65, 75, 97, 125, 148, 158, 158 हे कशा संदर्भात आहेत तर कशा संदर्भात आहे विचारलं तर आपल्या शेड्यूल 2 मध्ये विशेष अधिकार दिलेत, वेतन भत्ते आणि विशेष अधिकारावरच्या तरतुदी आहेत. पुढे म्हटले आर्टिकल 3, परिशिष्ट 3, आर्टिकल 3 नाही म्हणू शकत आपण, परिशिष्ट 2 शेड्यूल 3, सेकंड आपण बघितलं, आपण थर्ड बघूया आपण. त्याच्यामध्ये अफर्मेशन दिल्यात की कोणता व्यक्ती आपले जे संविधानिक पदावर आहे ती कोणत्या पद्धतीचं काय करतील, शपथ घेतील. त्याच्यामध्ये मिनिस्टर्स आहेत आपले, मेंबर्स ऑफ पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर, जजेस अँड कॅग. या महत्वाच्या काय होतं, पदांचा काय होतो, या समावेश होतो. त्याच्यापर्यंत शपथांचा काय दिले आपण, नमुना दिलेला आहे. परिशिष्ट 4 मध्ये काय आहे विचारलं तर इथे राज्यसभेच्या जागांची, राज्यसभेतील म्हणजे एकूण राज्यांमध्ये किती जागा असतील, संघराज्य परिषदेमध्ये त्याच्या गेली विभागणी केलेली आहे. एकूण आपल्या राज्यसभेमध्ये 250 सदस्यांची कमाल मर्यादा आहे. मॅक्झिमम किती लोक बसू शकतात राज्यसभेमध्ये 250, आणि सध्याच्या घडीला किती आहे 245. ही विभागणी कशी केली, 230 आणि 20, ओके सॉरी 230 आणि 20, म्हणजे 230 घटक राज्यांची आणि 20 केंद्रशासित प्रदेश. तर प्रत्येक राज्यात आणि प्रदेशात लोकसंख्येच्या प्रमाणात काय गेलेले आहे, जागा दिलेल्या आहेत. तसे प्रमाणात म्हटलं तो लोकसंख्येच्या प्रमाणात. तर सर्वाधिक कोणाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला किती आहे तर 19. किंवा हे कुठल्या कलमात सांगितले, कलम 4 आणि कलम 80. तो कलम 5 बघू आपण, सॉरी परिशिष्ट 5 बघू. परिशिष्ट 5 काय म्हटलंय तर परिशिष्ट 5 मध्ये सांगितले अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन आणि नियंत्रणासंदर्भात तरतुदी आहेत. ही परिशिष्ट आदिवासी क्षेत्रांच्या संरक्षणासाठी बनवण्यात आलेली आहेत.
म्हणजे त्या आदिवासींची काही हक्क वगैरे म्हणत हिरावले जाऊ नयेत यासाठी आपण ही अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन करण्यासाठी काय बनवले तरतूद ठेवलेले आहेत. राष्ट्रपती अनुसूचित क्षेत्रांची यादी जाहीर करू शकतात. महत्वाचं काय तर राष्ट्रपती आणि राज्यपालांना या क्षेत्रात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील शासनाच्या आदेशांमध्ये काय करू शकतात, बदल करू शकतात. म्हणजे एखाद्या केंद्र शासनाने काय बनवलेलं आहे तर एखादा ऍक्ट वगैरे बनवलाय या राज्यांसाठी ज्याच्यामध्ये काय अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती आहेत, तर त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला असेल तर राज्यपालांना असेल. तर आणखी काय महत्वाचा पॉईंट आहे, राष्ट्रपती अनुसूचित क्षेत्रांची यादी जाहीर करू शकतात. आता राष्ट्रपतींची जागी काय टाकू शकतो आयोग, राज्यपाल अनुसूचित क्षेत्रांची यादी जाहीर करू शकतात म्हणून तुम्हाला बरोबर असू शकतो. आणि इथे उलट होऊ शकतो, राष्ट्रपतीने या क्षेत्रात विशेष अधिकार असतात, तर नाही तर कोणाला आहेत तर राज्यपालांना आहेत, लक्षात ठेवा. आता इथे अजून एक स्थापन केली जाऊ शकते, काय तर ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल स्थापन केली जाऊ शकते. सो हे कलम कोणत्या लिहिले आहेत, कलम 244. परिशिष्ट 6 काय म्हणते बघा, परिशिष्ट 6 आहे विशेष म्हणतात ना, त्या पण आदिवासींच्या तरतुदी आहेत, पण त्या कुठल्या राज्यांमध्ये, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. MATM कशा लक्षात ठेवा, MATM. ओके, फक्त मणिपूर याच्यामध्ये कन्सिडर करू नका. या प्रदेशात ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्वायत्त जिल्हा परिषद स्थापन करण्याचे काय आहे तरतूद दिलेले आहे. ओके, या परिषद आदिवासी लोकांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हक्कांचे काय करू शकतात, संरक्षण करतात. त्यांना कायदा बनवण्याचा मर्यादित अधिकार आहे. उदाहरण जमीन शेती आणि जंगल याबाबत काय करू शकतात, कायदा बनवतात. कलम आहे 244 आणि 275. पुढचा शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 7. त्या शेड्यूल मध्ये आपण काय लिहून ठेवलेले आहे तर आपल्या ज्या म्हणतात विषय आहेत, महत्वाचे विषय ज्याच्यावर आपण कायदे बनवतात ते कशा पद्धतीने डिवाइड केलेले आहेत, तर किती, तर त्या 3 लिस्ट मध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. ते कोणते आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. तर 3 यादीत एकूण 97 विषय आहेत पहिल्या. ओके, 3 यादीत एकूण 97 विषय आहेत. ते कुठले आहेत, मूल याच्यामध्ये 97 विषय होते, मूलत आता किती आहेत, 94 विषय होते. मूल. ओके, सो युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्ट म्हणजे काय, असे विषय ज्याच्यावर आपलं काय करू शकतो, केंद्र शासन काय करतं, सरकार कायदे बनवतो. स्टेट लिस्ट म्हणजे असे लिस्ट ज्याच्यावर आपण राज्य सरकार कायदे बनवू शकतो. आणि कॉन्करंट म्हणजे काय, तो नाही पटलो, केंद्र पण बनवू शकतो, राज्य पण बदलू शकतो. तर याच्यामध्ये केंद्राचा अधिकार काय राहील, आपला कायदा काय राहील, वरचढ राहील. शेड्यूल 9 कशा संदर्भात आहे, तर असे काही आपण कायदे आपण याच्यामध्ये टाकून ठेवले की जे न्यायालयाच्या पुनर्विलोकनामध्ये असू शकत नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये येणार नाही. पुढे जाऊन त्याच्यामध्ये कोणते कायदे ऍड केले आपण, जमीन सुधारणा कायदा. आपण लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती किती आहे, 1. घटना दुरुस्ती 1 ने आपण परिशिष्ट काय केलेलं आहे, 9 ऍड केलेलं होतं. ओके, थोडं नंतर 1973च्या केशवानंद भारती प्रकरणानंतर सर्वोच्च सांगितले की संविधानाच्या मूलभूत रचनेला बाधा पोहोचवणारे कायदे आणि परिषद असले तरी ते बाद होऊ शकतात. लक्षात ठेवा, जर ते कशाला बाधा आणत असेल, संविधानाच्या मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चरला जर काय बनवतील, बाधा आणत असेल, जे कायदे आपण कशामध्ये टाकून ठेवलेले आहेत, शेड्यूल 9 मध्ये टाकून ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा, ते कशा संदर्भात असतात, प्रामुख्याने कशा संदर्भात असतात, जमीन सुधारणा कायदा संदर्भात असतात. लक्षात ठेवा, शेड्यूल 9 कशा संदर्भात आहे, तर लँड रिफॉर्म. ओके, पुढचं जाऊया आपण शेड्यूल 10. काय म्हटलंय, शेड्यूल 10 काय आहे, तर पक्षांतर विरोधी कायद्या संदर्भात आहे. ओके, तर पक्षांतर विरोधी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ 1985 मध्ये 52 घटनादुरुस्ती समाविष्ट केलं. निवडून आलेले सदस्य जर आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचे सदस्यत्व काय होते, रद्द होते. आणि हा निर्णय अधिकार कोणाला असतो, संबंधित सभागृहाच्या सभापती आणि अध्यक्षाला असतो. कलम 102 आणि कलम 19 त्याच्या संदर्भात, 191 काय आहे याच्या संदर्भात. कलम 11 कशा संदर्भात आहे, तर आपलं कलम 111 संदर्भात आहे, पंचायत राज संस्थांच्या अधिकार आणि कार्यक्षेत्र. 73 घटनादुरुस्ती कायद्याने आपण ऍड केलं होतं. त्याच्यामध्ये 29 विषय असं पंचायतांना देण्यात आलेले आहे, शेती, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकास. कशामध्ये कलम 243 आणि एकदम शेवटचं शेड्यूल आहे शेड्यूल 12 होतं, नगरपालिकांसाठी आहे. कशा संदर्भात आहे, तर नगरपालिकांचे अधिकार ते कार्यक्षेत्र 74वी घटनादुरुस्तीने आपण हे काय केलं होतं, आपण आपल्या घटनेमध्ये ऍड केलं होतं. ते त्यांना 18 विषय दिलेत आपण, शहरी नियोजन असेल, स्वच्छता असेल, रस्ते, जलपुरवठा असेल, सार्वजनिक धोरण, आरोग्य असेल. 243 W आणि इकडे काय म्हटलंय 243, इथे 243 W हे त्याचं आर्टिकल आहे आणि इथे 243 GW लक्षात ठेवा. ओके, सो ही महत्वाची होती शेड्यूल. सो कशी लक्षात ठेवायची, तर टियर्स ऑफ ओल्ड पीएम काय लक्षात ठेवा. टी म्हणजे टेरिटोरी, ई म्हणजे इम्युलंट वेतन भत्ते, तिसरं कशा संदर्भात आहे, ऍफर्मेशन संदर्भात आहे. चौथा कशा संदर्भात आहे, तर राज्यसभेतील जागा. 5वं कशा संदर्भात आहे, तर SC आणि ST यांच्या संदर्भात प्रशासन. 6वं कशा संदर्भात आहे, तर MATM या राज्यांना आपण विशेष काय दिलेल्या तरतुदी केलेल्या आहेत आदिवासी जातींसाठी. 7वं कशा संदर्भात आहे, फेडरल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये आहेत. ओके, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट.
8वं कशा संदर्भात आहे तर ऑफिशियल लँग्वेज आहे. 9 कशा संदर्भात आहे असे काही आपण कायदे 9व्या परिशिष्टात केले ते ज्युडिशियल रिव्ह्यू केले जाऊ शकत नाही. पण एखादा कायदा जर बेसिक स्ट्रक्चरला जर बाधा आणत असेल तर त्या तुम्ही काय त्याचा रिव्ह्यू करू शकता. ओके. पुढे म्हटलंय काय शेड्यूल 9 कशा शेड्यूल 10 कशामध्ये म्हटलं तर अँटी डिफेक्शन. एखाद्या व्यक्ती जर एका पक्षाचे नाव निवडून आला दुसऱ्या पक्षात गेला तर तो सदस्यत्व काय होतं रद्द होतं. हा पक्ष निवडून आला दुसऱ्या पक्षात गेला तर सदस्य निवडून होऊ शकतं. ओके. आणि नामनिर्देशित सदस्यत्व राग केला त्यांनी जर 6 महिन्याच्या नंतर जर तो काय गेला दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं सदस्यत्व काय होतं रद्द होते. हे सर्व 52व्या घटना दुरुस्तीने आपण 10 परिशिष्ट ऍड करून सांगितलेलं आहे. 11व्या संदर्भात आहे तर पंचायत राज संदर्भात आहे. त्यांना एकूण 29 विषय दिलेले आहेत. पण ते कशामध्ये दिले 243 जी मध्ये दिले आणि कलम परिशिष्ट 12 संदर्भात नगरपालिकांचे अधिकार दिले आपण. घटना दुरुस्ती कोणती आहे 74वी घटना दुरुस्ती. एकूण किती विषय दिले आहेत 18 विषय दिलेले आहेत आणि कोणतं कलम आहे ते 243 डब्ल्यू. तर मित्रांनो अतिशय महत्वाची शेड्यूल्स आहेत. एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ट्रिक लक्षात ठेवा की इयर्स ऑफ ओल्ड पीएम 12/12 शेड्यूल तुम्ही एका सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असं सहकार्य करत राहा. धन्यवाद.